भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पान टपरी चालकावर गोळीबार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे। पान टपरीवर आलेल्या 4 अज्ञातांनी पान टपरीतील काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला। प्रतिकार करताना एका अज्ञाताने पान टपरी चालकावर केला गोळीबार। गोळीबाराच्या घटनेत पान टपरी चालक उल्हास गणेश पाटील त्यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। गोळीबाराच्या घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। आप्पा पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनीही घटनास्थळी भेट देऊन केली पाहणी। जखमी पान टपरी चालकास जळगाव येथील रुग्णालयात हलवले आहे। जखमी पान टपरी चालकाची प्रकृती स्थिर असल्याची पोलिसांची माहिती दिली। गाव नाका आहे भुसावळमध्ये। त्या ठिकाणी एका पान टपरीवर 4 इसम आले होते। त्याच्यातल्या एका इसमानं अवैध अग्निशस्त्राचा धाक दाखवून काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला जे याचे ओनर आहेत त्या ओनरनी प्रतिकार केलेला आहे। प्रतिकार केल्यामुळे ते पळून गेले। पळून जाताना मात्र त्यांनी त्याचे जे अवैध शस्त्र होते हातामध्ये त्याच्यातून एक गोळी त्यांच्यावर झाडली होती। त्याच्यातली ती गोळी हे उजव्या खांद्याच्या जवळ लागलेली आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु जळगावला त्यांच्याकडे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सदर घटनेबाबत त्यांची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। पुढील तपास आपला सुरू आहे। पोलीस स्टेशनचे आम्ही 3 पथक तयार केलेले आहेत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आहे। तर हे माहिती गोळा करून आरोपीचे बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आरोपीचे नाव अजून रिव्हील झालेलं नाही, परंतु ते होईल आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई केली जाईल।